शुभेच्छा। आणि मला असं वाटतं की या वेळेला संपूर्ण भारतभरात खऱ्या अर्थाने नवरात्री साजरी होत आहे, कारण आपण नवरात्रीमध्ये जड मूर्तींची पूजा करतो आणि त्या जड मूर्तींची पूजा करून आपल्याला आशीर्वाद आणि जे पण आपलं भाग्य बनतं। तर जर आपण चैतन्य ज्या देवी आहेत, ज्या आपल्या घरांमध्ये लहान बाळ जन्माला येते मुलगी, ती गरोदर बाई आणि ती आजी होईपर्यंत ह्या सगळ्यांसाठी राज्य शासन, भारत सरकार या सगळ्यांनी हे जे शिबिर आयोजित केलेलं आहे, म्हणजे हे मला असं वाटतं की संपूर्ण भारतभरात खऱ्या अर्थाने नवरात्री साजरी होत आहे। तर जोरदार टाळ्या एकदा ह्या शिबिरासाठी, महाअभियानासाठी। आणि हे महाअभियान ज्यांच्यामुळे हे आपण म्हणजे ज्यांचं एक निमित्त बनलं की 75वा वाढदिवस ज्यांचा आपण साजरा करतोय, जे आपल्या देशाचे लाडके आणि यशस्वी आणि शक्तिशाली पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब, तर त्यांच्यासाठी आपण सगळ्यांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवूया। कारण मला असं वाटतं की हे महाअभियान कोणी महामानवच करू शकतो, म्हणजे महामानव असल्याशिवाय एवढं मोठं महान कार्य त्याच्या हातून होऊ शकत नाही। आणि हा महामानव कोण आहे? तो महामानव आपल्याच घरातला भाऊ आहे, तो आपल्याच घरातला मुलगा आहे, तो आपल्याच घरातला वडील आहे। आणि तो भाऊ, वडील आणि एक मुलगा म्हणून आपल्या आई बहिणींसाठी आणि मुलींसाठी त्याने हे मोठं महाअभियान शिबिर संपूर्ण भारतभरामध्ये चालू केलेलं आहे। तर त्यांना आपण, मला असं वाटतं, एकदा शतशत नमन करायला पाहिजे। सगळ्यांनी हात जोडा त्यांच्यासाठी आणि त्यांना उदंड आयुष्य लाभो, त्यांना स्वास्थ्य लाभो। का? कारण ज्याच्यामुळे आपलं भारतच नाही तर पूर्ण विश्वाचं कल्याण होईल। कसं पूर्ण विश्वाचं कल्याण होणार? तर भारत जे आहे ते 2047 पर्यंत आपला भारत जो आहे तो परत काय बनणार आहे? विश्वगुरू बनणार, पूर्ण विश्वासाठी एक आपण मार्गदर्शन करणार। तर ह्या महाशिबिराचं म्हणजे जे स्वस्थ नारी सशक्त परिवार आहे, मी मगाशी घोषणा ऐकली पण मला असं वाटतं घोषणा अर्धवट दिली गेली आहे। तर त्यांना मी नक्की हे सांगू शकते, म्हणजे इच्छिते की पूर्ण आपल्याला ही घोषणा द्यायची आहे, स्वस्थ नारी सशक्त परिवार हाच आहे। काय पुढे काय आहे? पुढे काय आहे? पुढे काय आहे? काय पुढे काय आहे? देशाचा आधार। पण म्हणजे कुठल्या देशाचा आधार? विकसित भारताचा आधार। जर आपल्याला विकसित भारत करायचा असेल तर त्याची सुरुवात आपल्याला आपल्या घरापासून करायची। आणि त्यानिमित्ताने हे स्वस्थ नारी जे शिबिर आयोजित केलेलं आहे, तर स्वस्थ जेव्हा आपण म्हणतो तेव्हा फक्त शरीर नाही, शरीराचं स्वास्थ्य तर आहेच आहे, पण मनाने पण आपल्याला सगळ्यांना स्वस्थ होणं गरजेचं आहे। कारण आपण स्वस्थ कोणाला म्हणतो? जर स्वस्थ व्हायचं असेल म्हणजे काय? आपल्याला डायबिटीस नको, ब्लड प्रेशर नको, हार्ट अटॅक नको, कॅन्सर नको, आपलं ब्लड प्रेशर वाढायला नको,